सध्याच्या काळात अतिशय गंभीर असलेल्या पाणी आणि हवेचं प्रदूषण या समस्यांसाठी अद्ययावत तंत्रज्ञानावर आधारित प्रोजेक्ट ड्रॉपलेट आणि जलशुद्धी या प्रकल्पांचं सादरीकरण करण्यात आलं। पुण्यातील बोट क्लब इथं इको आईसनं हे प्रात्यक्षिक सादर केलं। प्रोजेक्ट ड्रॉपलेटद्वारे सौर ऊर्जा आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आधारे बोटीचा वापर करून नदी आणि इतर जलस्रोतांमधल्या पाण्याची शुद्धता, प्रदूषणाचं प्रमाण आणि अन्य पर्यावरणीय परीक्षण केलं जातं। पाण्यातील परिसंस्थेची संबंधित माहिती त्वरित डॅशबोर्डवर उपलब्ध होते। फ्लुइड ॲनालिटिक्सच्या सहकार्यानं हा उपक्रम विकसित करण्यात आला आहे, अशी माहिती इको आईसचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर करण चव्हाण यांनी दिली। पुण्यातील दूषित भाग जाळून आरो तंत्रज्ञानाद्वारे त्याला पिण्यायोग्य बनवणाऱ्या जलशुद्धी या यंत्रणेचं सादरीकरणही यावेळी करण्यात आलं। ही यंत्रणा घरगुती वापरापासून ते मोठ्या जलसाठ्यापर्यंत पाणी शुद्ध करण्यासाठी वापरता येणं शक्य आहे। या तंत्रज्ञानाचा वापर करून पाण्याचा पुनर्वापर आणि पाणी टंचाईवर मात शक्य आहे, असा दावा डॉक्टर चव्हाण यांनी केला। पाण्याप्रमाणेच ड्रोनचा वापर करून हवा शुद्ध करण्याचं तंत्रज्ञानही उपलब्ध असल्याचं त्यांनी सांगितलं। ॲडव्हान्स्ड ऑक्सिडेशन, ॲडव्हान्स्ड मेम्ब्रेन टेक्नॉलॉजी जी आहे ही जगभरात वापरल्या जाते आणि आपल्या इथे कारण थोड्याशा जरा प्रिमिटिव्ह टेक्नॉलॉजीज वापरल्या जातात, त्याच्यामुळे 75 पैकी 70 सिटीज आर द मोस्ट पोल्युटेड इन द वर्ल्ड विच आर इंडियन सिटीज। आणि त्याच्यावरनं आपल्याला समजतं की जी आत्ताची करंट टेक्नॉलॉजी आहे ती थोडीशी कमी पडतीये। सो त्याला आपण एक स्टेप पुढे घेऊन गेलो आहे आणि ह्याच्यामध्ये आपण फर्स्ट स्टेपमध्ये ओझोनेशन करतो, ज्याच्यामध्ये आपण पाण्यातल्या प्रत्येक गोष्ट जाळून टाकतो। आणि दुसरी स्टेप जी आहे आपली फिल्ट्रेशन आहे, ज्याच्यामध्ये आपण आत्ता पिण्याच्या पाणीला जे आरो वापरलं जातं त्या आरोच्या पॉलिश्ड ट्रीटमेंटनी आपण पाणी बनवतो। गडचिरोली पोलीस दलाच्या बळकटीसाठी 34 नव्या वाहनांचा ताफा